गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। जालना जिल्ह्याच्या चंदनझिरा परिसरात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली। इथं 2 अल्पवयीन मुलांनी एका 35 वर्षीय तरुणाची भर रस्त्यात हत्या केली। हत्या झालेल्या तरुणाचे 2 वर्षापूर्वी हल्लेखोर तरुणाच्या वडिलांची हत्या केल्याचा आरोप आहे। याच रागातून तरुणांनी 2 वर्षांनी बापाच्या हत्येचा बदला घेतला। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास केला जातोय। जालना शहरातील चंदनझिरा परिसरात खून का बदला खून अशी थरारक घटना उघडकीस आली। 2 वर्षापूर्वी झालेल्या हत्येचा सूड उगवण्याची धक्कादायक माहिती समोर आली असून बापाचा खून करणाऱ्या आरोपीचा अल्पवयीन मुलाने आपल्या साथीदाराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून खून केला। ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र रवी अडसूळ वय वर्ष 35 राहणार बदनापूर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। घटनेच्या वेळी तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी जालना शहरातील चंदनझिरा येथील एकता चौक परिसरात आला होता। यावेळी 2 अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला जितेंद्र अडसूळ याला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। पोलिसांनी या प्रकरणातील 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांपैकी एका मुलाच्या वडिलांचा 2 वर्षापूर्वी खून झाला होता। त्या खून प्रकरणात जितेंद्र अडसूळ हा आरोपी असल्याची माहिती समोर आली, त्यामुळे वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।